मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. मी अभिषेक वजा आपल्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग. तर मित्रांनो, आजचा दिवस थोडा खास आहे कारण आजपासून माझी एक्झाम सुरू होती. सध्या मी BSc करतो आहे, BSc इन कम्प्युटर सायन्स. तर आजपासून त्याची इंटरनल एक्झाम सुरू होती. तर अभ्यास तर एवढा काही खास झालेला नाही आहे, पण बघूयात तरी पेपर कसा होते. मनात तर फुल कॉन्फिडन्स तर आहे, पेपर लिहू शकतो म्हणून, तरी पण सांगता येत नाही. माझा आता कॉलेजला जायचा टाईम होत आलेला आहे. तर चला डायरेक्ट कॉलेजच्या ड्रेसमध्ये भेटू. तर सर्वप्रथम सर्वांना सॉरी, कारण सकाळी मला खरंच खूप उशीर झाला होता. तर मी कसं बसं उरकून गाडी घेऊन स्टेशनला गेलो. लगेच लोकल आली, त्यामुळं मला मधला काही सीन शूट करता नाही आला. तर मी आत्ताच पेपर देऊन आलेलो आहे. तर पेपर मला बऱ्यापैकी गेलेला आहे. 20 ते 25 मार्काचा लिहिला आहे मी. तरी पण चला बघूयात. आता मी लोणावळा स्टेशनवरती. मित्रांनो, मी कॉलेजला आहे म्हणजे माझे काही मित्र तर असतीलच, जास्त नाही पण मोजकेच आहेत, पण जिगरी आहेत. ते प्रत्येक वेळेला वेळोवेळी मला उपयोगी पडतात व कोणत्याही संकटामध्ये मदत करतात. यापैकी एक म्हणजे आदर्शजी शेंडे. तर मोठ्याने बोल ना. हॅलो फ्रेंड्स. बोल ना काहीतरी. आता काय बोलू मी, आता तू बोल ना काहीतरी. तर आदर्श, आज पेपर होता, तर कसा गेला पेपर तुला? नाही, आजचा पेपर ओके गेला. नक्की. पाठीमागच्याचं समोरच्याचं इकडचं तिकडचं बघून लिहिला, पण आजचा पेपर लिहिला. काहीच अभ्यास नव्हता झाला. हां. आणि अभिनी पण मला सकाळचं सांगितलं होतं थोडं IMP, त्यातलं काय आलं ओके. इंटरनल होते त्यामुळं काही टेन्शन नाही घेतलं. तुला काय वाटतं मी कसा लिहिला असेल पेपर? नाही, मला वाटतं तू चांगलंच लिहिला असेल. सकाळची तुझी तयारी चांगली होती. तयारी एवढी काही नव्हती, फक्त एक छोटासा नाही का म्हणजे कॉन्फिडन्स होता मला, नाही का, की मी पेपर लिहू शकतो. काही चांगला लिहिला, त्यामुळे जरा लिहिलं आहे नाही का. बऱ्यापैकी लिहिला आहे. मला थिअरी एवढी जमत नाही, पण जर कॅल्क्युलेशनचं काय असेल तर मी नक्कीच चांगल्या प्रकारे सोडवतो. मग बाकी आदर्श काय गर्लफ्रेंड वगैरे काय? नाही तसलं काही नाही. तू बोल, तुझं काय चालू आहे? आपला काय विषय नाही, तुला तर आधीपासून माहिती आहे. माझं पण तसंच आहे, अजून तरी काही नाही. तर मित्रांनो, आता ट्रेनचा टाईम झालेला आहे. आम्ही आता स्टेशनला चाललेलो आहे. स्टेशनला जातो, सॉरी, प्लॅटफॉर्मला. तर जाऊया. तुम्हाला कसं वाटतंय आमच्या ब्लॉगचं तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये. चांगले कमेंट करा, आम्हाला पण मोटिवेशन भेटेल ब्लॉग काढण्यासाठी. डेलीचे रुटीन खरं दगड मारल्यात. खरं मारले असते तर त्याला लय चॉपला असतं पोलिसांनी. रे त्याला गळक्याने लय मारला असतं. त्या दिवशी नाही का एकदा विषय झाला, त्या भैयाने ब्लेड मारलं होतं त्याला. या पोरांनी, आपली कॉलेजची पोरं होती सगळी, लय मारलं होतं. ते पैसे ओढून ते काहीतरी झालं आणि त्यांनी मारलं डायरेक्ट ब्लेड गाड्या. त्याचा विषय झाला. त्याच्या मारलं होता त्या दुसऱ्याच्या, त्या भैयाच्या पार इथं डोळ्यावर, इथं गाड्यावर असं त्याला लय मारलं. पोलिसांनी उचलला म्हणून वाचलं, तर पोरांनी लय धुतलं. आज लोकल लय तिकडे जाणार पुढे. फायनली कामशेडमध्ये पोहोचलेलो आहे. तर आता पार्किंगमधून गाडी घेतो, चटकन घरी जातो.